नमस्कार, मी कल्याणी. स्वागत करते तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे मी आणि स्मित. सकाळचा स्वयंपाक चालू आहे माझा घाईघाईमध्ये, कारण डबा द्यायचा असतो. तर थंडी जास्त वाढलेली आहे, तुम्हाला दिसतच आहे. मी स्वेटर घातलेलं आहे आणि 2-2 स्वेटर आता म्हणजे रोजच वापरावे लागतात, त्याच्यामुळे 2 स्वेटर लागतात. एक खराब झालं की दुसरं घालायचं, दुसरं खराब झालं की पुन्हा ते धुवायला टाकायचं, असं चालू आहे. कारण खूप जास्त नाशिकमध्ये तर खूप जास्त थंडी वाजते, खूपच जास्त वाढली. तर त्याच्यामुळे सकाळपासून स्वेटर घालून ठेवावं लागतं कंपल्सरी. खाली फरशीवर तर पाय ठेवू देत नाही, इतकं थंड लागतं आहे. सॉक्स घालावे लागत आहेत. तर असं चालू आहे. आणि बापरे, थंड पाण्यामध्ये हात घालायचे, सकाळी सकाळी भांडे धुवायचे आणि खूप 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 म्हणजे कसं सांगू तुम्हाला. ज्या बायका सकाळी स्वयंपाक करत असेल ना लवकर उठून, त्यांना माहिती आहे काय होतं ते. तर असं आहे, खूप जास्त त्रास होतो, पण आता करावं लागतं. पर्याय नसतो. सकाळी सकाळी डबा द्यायचा असतो आणि एकदा स्वयंपाकाला लागलं की मग नंतर नाही जाणवत, पण फक्त सुरुवातीला आणि पाण्यामध्ये हात वगैरे गेला तर मग तेव्हा जास्त त्रास होतो. थंड लागतं खूप जास्त पाणी, त्याच्यामुळे भांडे घासायला वगैरे. तर बघा, आज चहा पण बाकी आहे माझा घ्यायचा. अगोदर मी स्वयंपाकाला लागलेले, म्हणजे भाजी पोळी वगैरे केली आणि चहा पण ठेवलेला आहे. स्मितच्या पप्पांचा डबा अगोदर मी भरून दिला त्यांना. त्यांच्यासाठी फक्त पोळ्या केल्या आणि त्यांचा पटकन डबा भरून दिला आणि ते ऑफिसला गेलेले. आणि त्यानंतर मग बाकीच्या पोळ्या ज्या लाटायच्या बाकी होत्या त्या नंतर लाटून घेतल्या. तर भाजी वगैरे मी आता हे सगळे काढून ठेवते. स्मित उठलेला नव्हता, तोपर्यंत मला जेवढे काही कामं इथले आवरता येतात किचनचे, तेवढे पटापट मी आवरण्याचा प्रयत्न करते. कारण तो उठला की मग त्याच्या मागे लागावं लागतं, त्याचं आवरावं लागतं, त्याला स्कूलमध्ये सोडवावं लागतं. तर त्यामुळे असं आहे, मी पटकन स्वयंपाक करून घेत असते. अंघोळ झाल्या अगोदर तेच काम असतं माझं, स्वयंपाक करणं. आणि मग त्याच्यासोबत चहा पण ठेवते, पण मग थोडी गडबड होतेच. थोडाफार चहा पिऊन घेते, 2-3 घोट वगैरे चहा पिऊन घेते आणि नंतर आरामात मी पुढचा चहा थोडासा शिल्लक ठेवत असते आणि नंतर पुन्हा मी चहा पीत असते, असं होतं. तर सध्या किंवा मग कधी-कधी थोडा उशीर पण होऊन जातो. तर बघा, दुधाची साय पण काढून ठेवते आहे. साय मी अशी सकाळी साचवत असते भरपूर अशी. काय होतं की ज्या दिवशी दूध येतं ते दुसऱ्या दिवशी सकाळपासून वापरलं जातं. आधीचं दूध उरलेलं असतं, त्याच्यामुळे सकाळचा चहा त्याच्यामध्ये होऊन जातो आणि मग ते साय चांगली छान येते वरती, मग ती काढून ठेवते. आणि सध्या मी तूप बनवत आहे. तूप खाल्ल्यामुळे खूप फरक पडतो. स्मितला पण वरण भातामध्ये तूप खाऊ घालते, त्याच्यामुळे स्किन वर खूप छान म्हणजे ड्राय स्किन नाही राहत. स्मितची खूप जास्त ड्राय स्किन आहे आणि त्याला खूप जास्त त्रास होतो. उन्हाळ्यातसुद्धा लोशन लावावं लागतं त्याच्या अंगाला, तर असा प्रॉब्लेम आहे. आणि त्याच्यामुळे खूप जास्त रॅशेस येतात अंगावर त्याच्या. तूप खाल्ल्यामुळे नक्कीच फरक पडतो स्किनमध्ये. ज्यांची ड्राय स्किन असेल त्यांच्यासाठी तर चांगलं आहे, रोज तूप खाल्लं पाहिजे. आणि माझी पण खूप जास्त ड्राय स्किन आहे त्याच्यामुळे. आणि लाडू, सकाळी चहा आणि लाडू, हे लाडू केलेले आहेत तेव्हापासून सकाळचं हेच रुटीन आहे. आता एकदा स्वयंपाक वगैरे झाला की मग निवांत लाडू खाता येतो आणि चहा पिता येतं. तर असं चालू आहे. भांडे घासायचे बाकी आहे. स्वयंपाक वगैरे झाला आणि चहा पिल्यानंतर मग मी भांडे घासते. काय बघा, अंथरुणाचा स्मित इकडे उठून आलाय. अरे बाबू, स्मितला खूप खोकला रात्री, बापरे. कालपासून थोडासा कधी कधी खोकतो, पण रात्री झोपच नाही, नॉनस्टॉप खोकला, उबळ यायची त्याला. का रे बाबू, झोप झाली? स्मित, इकडे बघ बाळा. स्मितू बेटू, बघ इकडे. काय झोपेच्या धुंद देते. आणि अख्खं पांघरून घेऊन इकडे येतो, असंच करतो रोज. उठला की तो पांघरून असा येतो. इकडे बघ, तो हात काढ बरं. हे हात का गळ्याशी असतो? हा हा हात इथे 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 आतमध्ये खूप असतं. तुम्हाला दाखवते मी कसं करतो. हा दाखव. हा, काढ हात, काढ काढ.
काढ. हा तो अंगठा असा खाली एकदम असा खूप सुंदर तो आणि उभा उभा म्हणते गुपचुप तिथं असं बसत असतो. अगो बाई डोले सुजले ग. हो 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 म्हणजे बा पप्पी दे. दे इकडे ते पांघरून वरती बसा वरती सोड त्याच्यावर बसलाय. हां शरक बाळा शरक सोड ना. आता औषधं देऊ हलू हलू. हां थोड्या वेळाने आंघोळ करा मग. हां हो ना माझ्या बाळाला ग डोळ्यातनं पाणी आलं. एवढा खोकला येतोय बाळा तुला. हां हो माझं बाळ ग. उठून बस बरं शोना उठून बस. उठून बस. हां हां कसं काय शाळेत पाठवू. हां एवढा खोकला येतोय नॉनस्टॉप. हां औषध घे चल. हो काहीच उपयोग नाही झाला. दोरी बांधू इकडे ते अडकवलं त्याचं वरचं तर गेलं पडून खाली. इकडे एक लावून ठेवलेलं आणि त्याला अशी दोरी बांधली. म्हटलं याच्यावर काहीतरी पडदा वगैरे लावू. हा जो एरिया आहे किचनचा खालचा असा सगळं अस्ताव्यस्त दिसतंय. याच्यावर टाकलं आणि ते असं झोळ पडला इथे असं. हे असं खाली गेल्यावर काय उपयोग. हे सगळं वरती दिसतंय काय करू. आणि असं ठिकठिकाणी पॅक केलं तर मग एक सारखा असा पडदा नाही लावता येणार. त्याला असे हुक इथं वरतून चिकटवले खाली. इथे जर ग्रॅनाईटला कसं लावायचं ते हुक. असं लावलं तर ते खाली होईल ना. असं लटकेन ते हुक. मग कसं बांधायचं. असं वरती छताला सारखं लावलं तर. आता हे जर का असं लावलं असं लावावं लागेल काय तरी ते ओढलं जाईल. प्रयत्न केला मी. म्हटलं तिथे किचनच्या खाली लावू दोरी बांधून तिथे साडीचं पातळ साडी असते ना वजन कमी असतं असे पडदा बनवू. ते लावलं पण ते जे चिकटवलेले असतं ना हुक ते पडून येतं आहे. मग कसं लावायचं ते. आणि ग्रेनाईट लावलेलं आहे त्याच्यामुळे खीळ ठोकता येतं की नाही काय माहिती बघू. नाही तर मग एखादं दुसरे अजून बघते हुक चिकटता की नाही. दुसरं आणून बघावं लागेल चिकटून बघावं लागेल आणि मग बघते. आणि दोरी बांधली तर त्याचा झोळ पडतोय का बरं काय माहिती. त्याच्यावर मी बेडशीट टाकून बघितलं पण काय माहीत नाही त्याचं असं खाली. मग काय उपयोग जर गॅप राहत असेल तो खाली जर जात असेल त्याचा झोळ पडत असेल तर मग बघूया. आता पुन्हा एकदा पातळ साडीचं एकदम हलक्या वजनाचं बनवावं लागेल कदाचित. मग ते नाही दिसणार बघते. आणि ते हुकांमुळे जरा व्यवस्थित पॅक दोरी बांधली तरी पण मग का पडतोय काय माहीत नाही. बघूया. आज स्मितला शाळेत नाही पाठवलं कारण त्याला खूप जास्त खोकला. बापरे नॉनस्टॉप खूप खोकला येत होता. मग नाही झालं म्हण की नको. सकाळी औषधं दिले मग दुपारी पण औषधं दिले आणि मग झोपला तो. त्याला झोपवलं आणि मग मी थोडीशी निवांत झाले. नाही तर मग थोडंसं त्याच्यासोबत खेळावं लागायचं लक्ष द्यावं लागायचं की तो उलटी जास्त एकामागे एक जास्त खोकला येतो ना. मग त्याच्यामुळे श्वास रोखला जातो आणि उलटी वगैरे होतं असं त्रास होतो. डोळ्यांमधून पाणी येतं नाकातनं पाणी येतं असा त्रास होतो त्याला खूप जास्त. म्हणून मग मी नाहीच पाठवला शाळेमध्ये. आणि आता उद्या परवा 2 दिवस सुट्टी पण येते त्याला. सुट्टीचे दिवस येते त्याच्यामुळे तर 2 दिवसात बरं वाटून जाईल. तर काळजी घेतली थोडं लक्ष दिलं तर. लक्ष म्हणजे सकाळ दुपार संध्याकाळ औषधं द्यायचं थंडीमध्ये. त्याला काय झालं काल रात्री मी चक्कर मारायला खाली घेऊन गेले आणि काल खूप जास्त हवा सुटलेली होती थंडी होती त्याच्यामुळे. मग त्याला त्याच्यामुळे पण त्रास झाला असेल कदाचित. आता तो झोपलेला आहे. संध्याकाळ झाली आणि मी स्वयंपाकाला लागले आणि मी घातलेली आहे आज सागरवेणी खूप दिवसांनंतर. हे बघा खूप छान माझ्या मैत्रिणीने घालून दिलेली आज सागरवेणी. कशी दिसत असेल माहीत नाही मला की पाठीमागे असं छान
पण मला जास्त केस पॅक केलेले नाही चालत, डोकं दुखतं, डोक्याचाच प्रॉब्लेम असं आहे. तर आता मी स्वयंपाकाला लागले. सकाळी पालकाची भाजी केलेली होती, ती पण उरलेली आहे. मी त्याला आज पालकाची भाजी नाही खाऊ घातलेली, कारण दुसरी भाजी केली मग. तर पालकाची भाजी पण आहे. आत्ता वरण भात केला, पोळ्या केल्या, वरणाला फोडणी द्यायची बाकी. तो कारण उठल्या जेवायला मागे. आणि हळदी कुंकवाला पण एके ठिकाणी जाऊन आले बिल्डिंगमध्ये. लवकरच बोलावलेलं होतं म्हणून मी स्वयंपाकाला लागले. नेमकंच जाऊन पण आली. मग मी झोपलेलाच होता, इथल्या इथं लगेच तशीच जाऊन आली. तर असं आहे, थंडी वाढलेली आहे खूप जास्त, दरवाजे खिडक्या बंद असं आहे. आणि हे थोड्या वेळात सोडून ठेवावं लागेल, कारण दुखतं आहे, हे खूप दुखतं असं. मग आता रात्री पण त्याला औषधं देते आणि गळ्याला वगैरे मी तसं लावून दिलं होतं, विक्स वगैरे लावून देते डोक्याला, गळ्याला, पाठीला, छातीला पडून. मग त्याच्याने थोडंफार फरक पडला तर पडला. दुसरं तर काही नाही. मी ओव्याचं वगैरे पण त्याला शेकवत असते, पण अजिबात शेकू देत नाही तो. मग औषधांनी वगैरे पण थोडीशी काळजी घेतली तर फरक पडतो. आता दिवसभरात 3 डोस झाले म्हणजे फरक पडतो, सकाळ दुपार संध्याकाळ. झोपलेला असला की त्यावेळेला जास्त खोकला येतो. असं खेळतोय, जागा आहे आणि त्यावेळेला इतका नाही जाणवत, पण रात्रीचं जास्त त्रास होतो खोकल्याचा. त्याच्यामुळे रात्र होत आली की जेव्हा कधी खोकला येतो तेव्हा भीती वाटते. थोडंसं नाकाला पण पाणी आलं सकाळी, सर्दीचं वगैरे इन्फेक्शन असू शकतं. आणि सर्दी खोकला असल्यानंतर तापाचा पण भरोसा नसतो, ताप पण कधी येऊ शकतो. ह्या सगळ्या गोष्टी एकामागे एकच असतात, म्हणजे लक्ष द्यावं लागतं. आता तो शांत झोपला आहे तर मग थोडंसं आता. आणि ही सर्दी खोकल्याचे औषध दिले म्हणजे झोप लागते, त्या औषधांनी थोडंसं गुंगी येतेच. त्याच्यामुळे आता झोपेल, जरा जास्त वेळ झोपेल, पण उठवावं लागेल त्याला. पिते, चहा पण घेतलेला होता, गाळून ठेवलाही, थंड पण झाला असेल. तर चला, आजचा हा छोटासा व्हिडिओ मी इथेच थांबवते. तुम्हाला कसं वाटलं कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आणि प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब न करता जाऊ नका, सबस्क्राईब करा, छान छान कॉमेंट करा. आणि परत पुन्हा भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.